पहिला दिवस आहे 18व्या लोकसभा आणि उद्या अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. काय अपेक्षित आहे आणि काय तुमच्याकडून वाटतंय की मध्यम मार्ग आणि गरीब लोकांसाठी व्हावा? नाही, अर्थसंकल्प हा मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांसाठी अर्थसंकल्प असला पाहिजे. सर्वसामान्य जनता होरपळून गेलेली आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, अशा अनेक गोष्टी आहे की ज्याच्यामुळं मध्यमवर्गीय आणि सामान्य माणूस या ठिकाणी होरपळून निघालेला आहे. आमची माननीय अर्थमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की गरीब आणि सामान्य माणसासाठी हा अर्थ बजेट असला पाहिजे, जेणेकरून त्यांना दिलासा मिळाला पाहिजे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढून राहिलेली आहे. 50 जागेसाठी लोक 5-5 हजार अर्ज करून राहिलेले आहे. मोठे उद्योग आले पाहिजे, लोकांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजे, ही सर्वसामान्य लोकांची भूमिका आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की मी देवी लक्ष्मीची वंदना करतो. आपण शतको त्यांची पूजा करत आलो आहे. त्यांनी आपल्याला बुद्धी द्यावी आणि समृद्धी आणि कल्याण देखील देते, म्हणून गरीब आणि मध्यमवर्गीय समुदायाला देवी लक्ष्मीची विशेष आशीर्वाद मिळणार असं समजून येतं. नाही, देवी लक्ष्मीची पूजा अर्चना तर सर्व भारतीयच लोक करत असतात. काही मोदी साहेबच एकटे करतात अशातला भाग नाही. सर्वांची श्रद्धा आहे परमेश्वरावर, देवीवर, सर्वांची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी श्रद्धा असलीच पाहिजे, परंतु कृतीत कार्यक्रम झाला पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची सातत्याने. एक शेवटचा प्रश्न सर, या पूर्ण सेशनमध्ये वेगवेगळे विधेयक मांडले जाणार आहे. त्यातला एक म्हणजे वक्फ बोर्ड ला घेऊन पण एक विधेयक आहे. आपली कशी भूमिका असणार आहे? कारण की वक्फ बोर्डाच्या बाबतीत भूमिका जी महाविकास आघाडीची जी भूमिका राहील त्या पद्धतीनेच आम्ही त्या ठिकाणी काम करू आणि वक्फ बोर्डाची भूमिका महाविकास आघाडीची जी राहील तीच आमची राहील. ठीक आहे, थँक्यू सो मच.